नमस्कार. माझी योजना चॅनलमध्ये मी रुचिता आपले स्वागत करते. दूध उत्पादक शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाची योजना आता पुन्हा जोमाने सुरू केली आहे. ती म्हणजे गाय म्हैस गोठा अनुदान योजना 2026. अनेकांना आपला गोठा पक्का करायचा असतो, पण पैशाअभावी हे शक्य होत नाही. आता सरकार तुम्हाला गोठा उभारण्यासाठी चक्क 2 लाख रुपयांपर्यंत मदत करत आहे. ही योजना नेमकी काय आहे आणि अर्ज कुठे करायचा पाहूयात आजच्या या विशेष रिपोर्टमध्ये. तुमच्याकडे असलेल्या जनावरांच्या संख्येनुसार हे अनुदान दिले जाते. 2 ते 4 जनावरांसाठी 60,000 ते 1 लाख रुपयांपर्यंत मदत. 5 ते 10 जनावरांसाठी 1.5 लाख रुपयांपर्यंत अनुदान. 10 पेक्षा जास्त जनावरांसाठी कमाल 2 लाख रुपयांपर्यंत आर्थिक लाभ दिला जातो. या योजनेत अल्पभूधारक शेतकरी, महिला शेतकरी, SC/ST प्रवर्ग आणि दिव्यांग व्यक्तींना प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. काही विशेष जिल्ह्यांमध्ये तर पात्र लाभार्थ्यांना 100% अनुदान मिळण्याची तरतूद आहे. अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा, स्वतःची जमीन असावी किंवा किमान 7 ते 10 वर्षांचा भाडेकरार असावा. बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असणे अनिवार्य आहे. तुमच्याकडे दुग्ध व्यवसायासाठी आवश्यक जनावर असणे गरजेचे आहे. अर्ज करताना सोबत 7/12, 8अ उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक, जातीचा दाखला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे जनावरे असल्याबाबतचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. ही प्रक्रिया सध्या अहमदनगर, बीड, लातूर, नाशिक, पुणे आणि कोल्हापूरसह राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये सुरू होत आहे. ऑफलाईन आपल्या जवळच्या पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागात जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. ऑनलाईन काही जिल्ह्यात सेतू केंद्रावरही अर्ज भरले जात आहेत. तरी ग्रामपंचायतीत याची एकदा खात्री करा. थोडक्यात सांगायचे तर दुग्ध व्यवसायाला आधुनिक जोड देण्यासाठी ही योजना एक सुवर्णसंधी आहे. लक्षात ठेवा, मंजुरी मिळण्यापूर्वी गोठ्याचे बांधकाम करू नका, अन्यथा अनुदान मिळणार नाही. मी रुचिता या महत्त्वपूर्ण अपडेटसह इथेच थांबते. ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि माझी योजना चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.